गाडी ठेवली. तर आता जसा तुम्ही बघताय की ट्रॉलीच्या डेकोरेशनचं काम चालू आहे आणि आपल्यासोबत सत्यम दादा, कुलदीप दादा अप्पा आहे. तर आपण त्या लोकांना विचारूया की गणपतीची विसर्जनाची तयारी कुठपर्यंत आले. यांच्यासोबत आमच्या खजिनदाराची पण एंट्री झालेली आहे, आमच्या भावेश दादा. तर सत्यम दादा, तर जरा सांगा इन्फॉर्मेशन, विसर्जनाची तयारी कुठपर्यंत आले, कशी आले, काय आले? सध्या अजून विसर्जन तयारी चालू आहे. बहुतेक ट्रॉलीचं काम पूर्ण होत आलं आता गणपतीचं, आणि जे लाईट्स आणि साऊंड वगैरे आहे त्याचं काम चालू आहे. बहुतेक 5 वाजेपर्यंत एक तयारी पूर्ण होईल संपूर्ण, आणि एक 5:30-6 दरम्यान गणपती निघेल आपला. ओके. सर्वांना सगळ्यांनी आवर्जून गणपती विसर्जनाला यायचं आहे. येणार. कुलदीप दादा काय बोलतंय? गणपतीचे दिवस गेले आणि खूप लेट आपला गणपती निघतो, ह्याबद्दल काय सांगणार? खूप म्हणजे कसं तरीच वाटतंय, कारण दरवर्षी आम्ही गणपती सेवा करतो, पण ह्या वर्षी जरा 2 दिवस जास्त झाले आहेत. त्याच्यामुळे जरा आनंद पण होतो आणि दुःख पण होतं की आता पूर्ण वर्षभर वाट बघायला लागेल. तर आमची तयारी तर पूर्णपणे झालेली आहे. 1 तासामध्ये ट्रॉलीचं काम होईल आणि मग त्याच्यानंतर आपलं मिरवणूक चालू होईल. मंडळाचे खजिनदार पण इथे आलेले आहेत, हे आपल्याला मार्गदर्शन करतील जरा ट्रॉलीबद्दल आणि पुढच्या वाटचालीबद्दल. भावेश पाटील. भावेश दादा, आपली सर्व कामं होत होती आणि ऑलमोस्ट झालेली. जनरेटर वगैरेचं काम पण चालू होता. आम्ही जनरेटर वगैरे सर्व सेट केला. बाकी उरलेली जी पण कामं होती ते आमच्या मंडळातली पोरं सर्व करत होती. त्याचबरोबर साऊंड वगैरेचं पण सर्व काम झालेलं. आपला साऊंड वगैरे पण लावून रेडी होता. तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं तुम्ही सकाळपासून बघताय, आज आपल्या गणपतीचं विसर्जन. ट्रॉली सजलेली आहे. तुम्ही मला मगापासून बघितली नाही, पण आता बघाल, कारण की मी माझ्यापासून कॅमेऱ्याच्या मागे होतो आणि याच्या पुढचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे. आणि आजचा थोडा वेगळा होणार आहे ब्लॉग. सोन्या काय आजचा विषय? आजचा विषय काय? विसर्जन. तर आता आपली महागणपतीची मूर्ती बाहेर काढतो आपण. तर चला. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका.
बॉम्ब वगैरे फोडून झाले. आता पुढे फक्त आपल्या पोरांना आपल्याला डान्स करताना बघायचे, ते पुढे व्हिडिओमध्ये बघा. हा काय कामाचा नाही, फक्त पुढच्या कामाचा, बाकी काय कामाचा नाही. साऊंड बंद झाला, 10 वाजले 10. आता आपण आहे सेकंड नंबर गेटला आलोय. आता पुढे चौपाटीवरती जाणार, तिकडे आरती वगैरे करून मग विसर्जन करणार. आता पाठी ट्रॉली आहे, मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, शेवटचा आले ब्लॉग मध्ये. बस खुश. आता तो टाकणार नाही, मला माहिती. टाकलं तर पेड प्रमोशन. त्याला धमकी दिली, सबस्क्राइबर्स कंप्लीट करणार तुला. आता गणपती बाप्पा मोरया फक्त ओरडा. एक जण कोणतरी गणपती बाप्पा मोरया बोल. गणपती बाप्पा मोरया. बस आले आले. घेतला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
तर अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग इकडे संपलाय. आपले गणपती विसर्जन झालेलं आहे, सांताक्रूजचा महागणपती. आणि मी आणि विनू दोघं निघालो चालत चालत घरी. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.